दरम्यान पैठणमध्ये जोरदार पावसामुळे जायकवाडी धरण भरलेलं आहे। जायकवाडी धरण 89% भरलंय। धरणाच्या पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ होतीये। अब्दुल सत्तार यांनी धरणाच्या पाणी पातळीचा आढावा घेतला। पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश सुद्धा अब्दुल सत्तार यांनी दिले। तर मला निश्चित आनंद होतो का आपण ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी या ठिकाणी सूत्र हातामध्ये घेतल्यानंतर पहिल्यांदा 4%चा 90% पाणी धरण भरला। आता 91% वर जाईल आणि पुढचा नियोजन करण्यात येईल। कार्यकारी अधिकारी सीओ साहेब त्याचे तात्काळ पंचनामे करण्याचा आदेश त्यांना देण्यात आला। शेतीचे नुकसान असतील, कृषी अधिकारी माझ्या सोबत आहे, जिल्हा कृषी अधिकारी, बाकी त्यांची तालुक्याची टीम ज्या ज्या ठिकाणी शेतीचे नुकसान आहे त्याचे पंचनामे केले जाईल। सातत्याचा पाऊस, अतिवृष्टी या दोघांमध्ये जे जे नुकसान झालेलं आहे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेला आहे की ज्या ठिकाणी नुकसान झाले असेल त्याचे तात्काळ पंचनामे करण्यात येईल। काही दिवसापूर्वी 4% होतं, आज जवळपास 90 ते 81% मध्ये गेलेले। आज आपल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अब्दुल सत्तार साहेब, आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या समेत आम्ही जलपूजन केलं आणि पालकमंत्री महोदयांनी प्रशासनाला सूचना दिल्या की 2 दिवसापासून जोरदार पाऊस चालू आहे, ग्रामीण भागात शहरी भागात जे नुकसान झाले याचे देखील पंचनामे करावेत आणि ज्यावेळेस आपण गोदावरीमध्ये कॅनलला पाणी सोडणार आहोत तर या नदीकाठी गाव आहे त्याला सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनाने दिलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।